आणि नरेंद्र काळेजींची ओळख म्हटली तर त्यांनी अत्यंत तरुण वयापासूनच आयटी क्षेत्रामध्ये जे काम केलेलं आहे आणि त्यांची काळे लॉजिस्टिक्स ही जी कंपनी आहे की ज्यांचं सॉफ्टवेअर आज जगातल्या 270-75 एअरलाईन्स वापरतात, ज्यांच्याशी 5 मिनिटं बोलण्यासाठी लोक धडपडत असतात, ते नरेंद्रजी आपल्या कुठल्याही माझ्याशीच काय आपल्या कुठल्याही युथला कुठल्याही नवीन एंटरप्रिनरला जर काही सल्ला हवा असेल तर ते वेळ देतात. सो जसं मगाशी मी म्हटलं तसं असे हे थोर व्यक्ती आपल्याबरोबर आहेत हे आपलं नशीब आहे. आपण त्यांचे जे मोलाचे विचार आहेत, दोघही जण आता आपल्याकडे हजर होऊ शकले नाही. नरेंद्रजी संध्याकाळी भारताच्या संध्याकाळी 6-6:30 वाजता जॉईन होतील, पण आपण त्यांचे जे रेकॉर्डेड मेसेजेस आहेत ते ह्याच्या पुढे नंतर ऐकू. आपण नरेंद्र काळे सरांचं मनोगत ऐकणार आहोत. ते सुद्धा एक आपण म्हणतो ना की आपले मेंटॉर आहेतच आणि एक आदर्श व्यक्तिमत्व आपल्याला म्हणता येईल. एक उद्योजक कसा असावा, इथून अमेरिकेत जाऊन त्यांनी एवढा मोठा स्वतःचा उद्योग व्यवसाय उभारलाय. तर नरेंद्र काळे यांचे आपण विचार ऐकूया. आणि ऍक्च्युली नरेंद्र काळे यांचं भाषण बरंच मोठं आहे, त्यामुळे आता आपण थोडंच लावतोय, पण आपल्या युट्यूबच्या कार्यक्रमामध्ये आपण ते संपूर्ण 14 मिनिटांचं भाषण लावणार आहोत. तर आता नरेंद्र काळे सर. सर्वप्रथम आनंद आणि सुनीताताई गानू यांचं मनापासून अभिनंदन. तुम्ही आणि तुमच्या सहकार्यांनी केलेल्या 10 वर्षाच्या अथक परिश्रमाने तुमचा छोटंसं रोपट्याचा आता प्रचंड वटवृक्ष झालेला आहे, त्याचा खरोखर अभिमान वाटतो. आपल्याकडे अशी प्रथा आहे की 10 वर्ष हा मोठा काळ असतो आणि त्यामध्ये सिंहावलोकन करण्याची पद्धत आपल्याकडे आहे की आपण काय केलं, काय शिकलो, आपण कुठं यश मिळवलं, आपला काय प्रभाव पडला आणि पुढच्या 10 वर्षात आपल्याला अजून काय करता येईल याचा विचार साधारणपणे करावा असं मला वाटलं. तर आपल्या गरजे मराठीच्या 4 ऑब्जेक्टिव्ह जे मेजर आहेत, नेटवर्किंग, मेंटरिंग, इम्पॅक्टिंग अवर रूट्स अँड सेलिब्रेट सक्सेस ऑफ मराठी पीपल, या 4 पॅरामीटर्सवरती जर आपण बघितलं की आपण 10 वर्षात काय काय करू शकलो, तर आपण उत्कृष्ट कॉन्फरन्सेस अरेंज करू शकलो. जवळजवळ 10,000 मेंबर्स आपले अक्रॉस द ग्लोब आहेत. 16,000 मेंबर्स 26 सिटीजमध्ये आपले उपक्रम चालू आहेत आणि आपली छान आता वेबसाईट तयार झालेली आहे. ही नक्कीच एक आपली जमेची बाजू आहे. सेकंडली, GMG स्टार्टअप आणि मेंटरिंग द कोहर्ट्स, ह्याच्यामध्ये आपण 4 कोहर्ट्स आत्तापर्यंत मेंटर केलेले आहेत. त्याच्यातनं फॉर 16 वीक्स कंटिन्युअसली, and 160 startups have come out of this place, and some of them have really done exceedingly well. So this is again something that we can be proud of. तिसरा आपला जो उपक्रम आहे, मी आणि माझा जिल्हा, त्याच्यावरती माझ्या कल्पनेप्रमाणे अजून काम व्हायला हवं आहे, पण त्याची सुरुवात झालेली आहे आणि त्याची कुठेतरी बीजं रोवली गेलेली आहेत की प्रत्येक जिल्ह्यासाठी एक समिती स्थापन करावी, त्यात कोणीतरी लीड घ्यावं आणि काहीतरी इनोव्हेटिव्ह उपक्रम हाती घेऊन त्या जिल्ह्याचा पूर्णपणे म्हणजे रूपांतर करता येईल अशा प्रकारचा कुठला तरी उपक्रम जो ठळकपणे उठून दिसेल असा हातात घ्यावा अशी अपेक्षा आहे. आणि चौथा आपला कार्यक्रम म्हणजे सेलिब्रेशन ऑफ सक्सेस ऑफ महाराष्ट्रीयन पीपल. तर त्याच्यामध्ये मराठी गौरव आणि सह्याद्री वाहिनीवरती आपले चालू असलेले इंटरव्ह्यूज, ह्याच्यामधनं ते कंटिन्युअस ती प्रोसेस चालू आहे आणि मला वाटतं त्याला प्रतिसादही संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशाबाहेर देखील मिळतो आहे. आता हे आपण गेल्या 10 वर्षात कमावलं. आपण काय शिकलो, तर आपण उत्कृष्ट कॉन्फरन्सेस, हाय क्वालिटी कॉन्फरन्सेस अरेंज करू शकतो. दुसरी गोष्ट शिकलो की खरोखर याची जरूर आहे आणि समाजाकडनं त्याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. तिसरी गोष्ट, तरुण मुलांना याचा फायदा होतो आहे. आणि चौथी गोष्ट म्हणजे की याच्यामधनं कुठंतरी एक मराठी प्राईड हा प्रकर्षाने जाणवतो आहे. आता या 4 गोष्टींवरती आपल्याला पुढच्या एक 4-5 वर्षात काय करता येईल
याचा जर आपण थोडा विचार केला तर मला वाटतं ते जास्त संयुक्तिक ठरेल. As far as the first thing, networking, mentoring and impacting our roots आणि celebration success, या 4 ह्याच्यातले पहिलं जर घेतलं आपण तर मेंबर टू मेंबर कनेक्टिव्हिटी. तर याच्यामध्ये मला वाटतं की आपण सुरुवात चांगली केलेली आहे. गर्जे बीचची आता कल्पना आपण आता सादर करतो या कार्यक्रमात. पण वन ऑन वन कनेक्टिव्हिटी आणि हाऊ वन पर्सन कॅन हेल्प अदर इन देअर प्रोफेशनल ग्रोथ, याचं जरा थोडंसं क्लोज कोऑर्डिनेशन जर झालं तर मला वाटतं गर्जे मराठीचा खरोखर वैयक्तिक लेवलवरती लोकांना आणि बिझनेस लेवलवरती देखील उपयोग होऊ शकेल. मला कल्पना आहे की त्याच्या संबंधी काही कल्पना रुजत आहेत, पण हा कार्यक्रम अतिशय धडाडीने घेण्याची आवश्यकता आहे. आणि मला वाटतं की गेल्या 3-4 वर्षात जर आपण ते अचीव करू शकलो तर 2030 पर्यंत आपण डेफिनेटली एक इम्पॅक्ट महाराष्ट्रीयन इकॉनॉमी ॲज वेल ॲज वर्ल्ड ग्लोबल मराठी कम्युनिटी यांच्यावरती पाडू शकू. दुसरा जो आपला उपक्रम आहे की मी आणि माझा जिल्हा, इथे मात्र आपण मला वाटतं जरा जोर लावायला हवा आहे की एखादं प्रोजेक्ट प्रत्येक जिल्ह्यात घेऊन which can be a unique transformational project and which can be implemented over next 3 or 4 years. This project could be chosen and supported by Garje Marathi members from that district in association with the district youth. It is very important to get the district youth involved, कारण की हा उपक्रम त्यांचा व्हायला हवा आहे. आपण जेवढं सपोर्ट करू, गाईड करू, मेंटॉर करू, पण हा उपक्रम त्यांनी हातात घेऊन सक्सेसफुल करावा अशी अपेक्षा आहे. आणि त्यासाठी एक 3 किंवा 4 आपण areas we can choose. One could be women entrepreneurship. Second could be educational total innovation, so that schools, colleges मध्ये total transformation projects we can undertake for one school or college as a pilot project and which can be implemented throughout the district. तिसरं हेल्थ इनिशिएटिव्ह परहॅप्स वी कॅन वर्क ऑन. आणि चौथं आणि शेवटचं म्हणजे आपले मेंटरशिप फॉर द यूथ वेअर दे कॅन मेक अ डिस्ट्रिक्ट लेवल इम्पॅक्ट. तिसरी जी गोष्ट आहे की फॉर्मली आपल्याला मेंटरशिप आणि बिझनेस ग्रोथ फॉर द एंटरप्रेन्युअर्स, याच्यासाठी मला असं वाटतं की एक फॉर्मल प्रोफेशनली मॅनेज्ड एंजल फंड गर्जे मराठीने स्थापित करावा, विच विल बी मॅनेज्ड प्रोफेशनली आणि विच विल बी बाय फॉर अँड ऑफ गर्जे मराठी मेंबर्स. आणि याच्यामध्ये एक तरी गर्जे मराठीचा मेंबर त्या स्टार्टअपमध्ये असावा अशी अपेक्षा आहे. आणि त्या ज्या स्टार्टअपला आपण फंड करू त्यांचं काहीतरी ठराविक पर्सेंटेज, से 1%, 2%, 5%, वॉट एव्हर वी डिसाईड अपॉन, should be made available to Garje Marathi, so that at the end of the day, over 3 years, 4 years time frame, when some of these companies mature, Garje Marathi will become self-sustaining proposition. चौथा आणि सगळ्यात महत्त्वाचा की आपण निदान 300 स्टार्टअप्स मेंटर आणि ग्रोथ ट्रॅजेक्टरीवरती ठेवायचं स्वप्न ठेवलं पाहिजे, सो दॅट देर इज अ कॉन्क्रीट टार्गेट इन फ्रंट ऑफ अस. की 300 स्टार्टअप्स इज नॉट अ बिग डील. आपण आत्तापर्यंत 160 स्टार्टअप्स केलेले आहेत. त्यामुळे पण आता वी शुड बी मोर अँड मोर क्वालिटी कॉन्शियस, impact conscious, as well as making sure that they are both visible in terms of their success as well as in terms of their commercial growth. तर मला वाटतं या 4 गोष्टी जर आपण करू शकलो पुढच्या 3 किंवा 4 वर्षात, तर आय वुड से दॅट गर्जे मराठी वुड हॅव अचीव्ड इट्स ऑब्जेक्टिव्ह. परत एकदा तुमच्या सर्वांचं अतिशय मनापासून अभिनंदन आणि पुढच्या सर्व कार्यक्रमासाठी हार्दिक शुभेच्छा. नमस्कार.